नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे सुंदर असं रबर बँड कसं रेडी करायचं ते. हे पहा, खूप सुंदर आहे आणि खूप सोपं आहे हे करायला. हे बघा, तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी हे पहा, मी हे 2 कलरची लोकर घेतलेली आहे आणि मी हे सेम कलरचा, थोडा वेगळा आहे पण सेम कलरचा रबर घेतलेला आहे. आता आपल्याला पहिले तर आपण स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण या रबरला सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पूर्ण रबरला आपल्याला सिंगल क्रोशेट करायचे आहेत. पूर्ण रबरला आपल्याला सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. जास्त टाईट पण घ्यायचे नाहीत आणि जास्त लूज पण ठेवायचे नाही आहेत. असे आपल्याला हे सिंगल क्रोशेट पूर्ण करून घ्यायचे आहेत. पूर्ण रबरला असे आपल्याला सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. हे पहा, हे पहा मैत्रिणींनो, माझे पूर्ण रबरला सिंगल क्रोशेट करून झालेले आहेत. आता जिथे आपण हा पहिला सिंगल क्रोशेट केला होता तिथे आपण स्लिप स्टिचनी हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण 3 चैन घेणार आहोत. 1 2 3. 3 चैन घेतल्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला आणखी 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 आणि 1 2. नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट करायचे. 1 2 आणि 1 3. पुन्हा नेक्स्ट 3 डबल क्रोशेट. 1 2 आणि 1 3. असे आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपण 3 डबल क्रोशेट करणार आहोत. एकही सिंगल क्रोशेट मिस करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यावर 3 डबल क्रोशेट आपल्याला करायचे आहेत. 1 2 1 3.
एक, दोन आणि एक, तीन. असंच आपल्याला पूर्ण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 3-3 डबल क्रोशेट. पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला असंच करायचं आहे. असं आपल्याला करून घ्यायचं आहे. हे पहा मैत्रिणींनो, हे मी पूर्ण आपलं सिंगल क्रोशेटवर 3-3 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. आता माझं फक्त इथे एक शिल्लक आहे, त्याच्यावर पण आपण 3 डबल क्रोशेट करून घेऊया. 1, 2 आणि 3. आता हे 3 झाल्यानंतर आपण ज्या सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या होत्या त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून हा राऊंड पण कंप्लीट करून घेऊया. एक चैन करा आणि इथे धागा कट करून घ्या. अशी आपली ही रबरची डिझाईन रेडी झालेली आहे. आता याला आपण बॉर्डर करणार आहोत, ती मी व्हाईट कलरची घेत. इथे आधी आपण स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपण ज्या सुरुवातीला 3 चैन घेतलेल्या तिथूनच आपण सुरुवात करूया. इथे तर आधी आपण स्लिप स्टिच करून हा धागा जॉईंट करून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 साखळ्या घेऊया आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट करूया. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि एक 8. 8 साखळ्या घ्या. पुन्हा पुढच्या डबल क्रोशेटवर सिंगल क्रोशेट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 साखळ्या घेऊन नेक्स्टमध्ये सिंगल क्रोशेट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. नेक्स्टवर सिंगल क्रोशेट. असंच आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 8 साखळ्या घेऊन सिंगल क्रोशेट करायचा आहे. पहा, अशीच डिझाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. 8 साखळ्या घेऊन सिंगल क्रोशेट करायचं आहे. पूर्ण ही डिझाईन मी करून घेते. तर हे बघा मैत्रिणींनो, हा असा आपला सुंदर असा रबर रेडी झालेला आहे. खूप छान वाटतोय हा. हे पहा, दोन्ही साईडून मी तुम्हाला दाखवते. खूप सोपा आहे आणि करायला
हा बघा, व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.